तर आपण सुरुवात करायच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह पार्ट असणं गरजेचं आहे प्रत्येकाला. पूर्ण डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजेत म्हणजे पाहिजेत, तरच हे सॉल्व करणं तुम्हाला इझी जाईल. जर डेरिव्हेटिव्ह नाही आठवला तर MCQ सॉल्व होणार नाहीत. आता MCQ सॉल्व करायचे म्हणजे काही प्रॉब्लेम तुम्हाला शॉर्टकटने सॉल्व होणार आहेत, काही मिडल कटने सॉल्व होणार आहेत आणि काही लॉंग कट. आणि प्रत्येक MCQला शॉर्टकट नसणार आहे. काही MCQला शॉर्टकट असणार आहेत, काहीला मिडल कट, आणि जे लॉंग कट आहेत त्यांना शॉर्ट आपल्याला करायचे, म्हणजे स्टेप कमी करून डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आणि मेन CETच्या एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं. मग त्या दृष्टीनेच MCQ आपल्याला काय करायचे, टॅकल करायचे. तर सुरुवात करूया आपण. सुरुवातीला आता मी डेरिव्हेटिव्ह विचारतो. दररोजच्या लेक्चरप्रमाणे मला फास्ट डेरिव्हेटिव्ह सांगायचे, ओके, आणि मोठ्याने सांगायचे. सुरुवातीचा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n टाइम्स x रेस टू n मायनस 1. x चा डेरिव्हेटिव्ह 1. त्याच्यानंतर अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट x. त्याच्यानंतर e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x. देन a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह बरोबर a रेस टू x log a. त्याच्यानंतर 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर. साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x चा डेरिव्हेटिव्ह tan x चा डेरिव्हेटिव्ह tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x स्क्वेअर x. त्याच्यानंतर sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. cosec x चा डेरिव्हेटिव्ह cosec x इंटू cot x. त्याच्यानंतर log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. तर हे डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे. आता त्याच्यानंतर पुन्हा पुढचे काही डेरिव्हेटिव्ह कोणते, इनव्हर्स फंक्शनचे. मग इनव्हर्स फंक्शन मध्ये पहिला साइन इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह हा बरोबर आहे. cos इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/√1 मायनस x स्क्वेअर. त्याच्यानंतर tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. त्याच्यानंतर cot इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह करेक्ट. त्याच्यानंतर sec इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/x अंडर x स्क्वेअर मायनस 1. त्याच्यानंतर cosec इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x अंडर x स्क्वेअर मायनस 1. एवढे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पार्टच पाहिजेत. एवढे डेरिव्हेटिव्ह जर पार्ट असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करणं एकदम सोपं जाणार आहे. आता मी तुमचे PYQ ला सुरुवात करतो. आता सुरुवात करताना जवळपास आजच्या लेक्चरमध्ये मिनिमम 50 तरी MCQ आपण घ्यायचा प्रयत्न करू, किंवा जेवढे होतील तेवढे आपण ट्राय करूया. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि फास्ट माझ्यासोबतच MCQ सॉल्व करायचे. टाइम घ्यायचा नाही जास्त, ओके. सोबत डिस्कशन करून आपण सगळे MCQ सॉल्व करू. पहिला MCQ असा आहे, द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह the second order derivative of e raised to x plus 1 divided by e raised to x is. माझा सगळा MCQ लिहून होईपर्यंत तुमचा आन्सर रेडी पाहिजे. ऑप्शन ए e raised to x, ऑप्शन बी 1/e raised to x, ऑप्शन सी e raised to x minus 1 divided by e raised to x, ऑप्शन डी e raised to x plus 1/e raised to x. आणि जे कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट मध्ये आन्सर टाइप करून मला सेंड करायचे. कोणतं ऑप्शन असेल, अंबाजोगाई, बॉम्बे, चेन्नई का दिल्ली, म्हणजेच A B C D हे ऑप्शन कमेंट मध्ये मला टाकायचे फास्ट.
होतंय सॉल्व का करायचं? करायचं ना. बघा लक्ष द्या आता, एकदम सिंपल आहे. सगळ्यात आधी क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्यायचा. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारले. कोणतं विचारले? सेकंड. म्हणजे आधी फर्स्ट काढायचे आणि पुन्हा त्याला डिफरन्शिएट करून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी ह्याला आपण y म्हणतो. फंक्शन कधी पण डिनोट करण्यासाठी आपण y घेतो. तर दिलेलं फंक्शन y घेतानाच मी असं घेतो y, लेट y इज इक्वल टू, लेट वगैरे सोल्युशन वगैरे लिहायची नाही गरज, पण इथं थोडा पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून आपण थोडंसं व्यवस्थित लिहिलो. तर e⁻x प्लस 1 डिवायडेड बाय e⁻x. तर हे e⁻x ह्या दोन्हीला मी सेपरेट देऊ शकतो का? देऊ शकतो डिनॉमिनेटर. e⁻x डिवायडेड बाय e⁻x प्लस 1 अपॉन e⁻x. डिनॉमिनेटर मी न्यूमरेटरला सेपरेट दिला. सेपरेट दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे e⁻x कॅन्सल, y इज इक्वल टू इथे राहिला 1 प्लस, आता हा 1 अपॉन e⁻x आहे याचा पॉवर प्लस आहे, प्लस त्याला जर न्यूमरेटरला घेऊन गेलो तर काय होणार आहे? मायनस होणार आहे. मग मला सांगा ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे का ह्याचं काढणं सोपं आहे? ह्याचं सोपं आहे. मग कधी पण डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम दिला की सगळ्यात पहिल्यांदा असं डोकं लावायचं की त्याला सोपं कसं करता येईल. एकदा सोपं करता आलं की मग डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं होऊन जातं. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढू आपण. dy बाय dx इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻x आणि पुन्हा -x -1, पुन्हा -x -1 म्हणजे काय भेटलं? -e⁻x हे भेटलं dy बाय dx. आता एखाद्या वेळेस -e⁻x ऑप्शनमध्ये दिले का त्यांनी? नाही दिलं. बरं ठीक आहे, नाही दिलं. पण काही वेळेस हे ऑप्शनमध्ये देतात आणि काही वेळेस आपण खुश होऊन लगेच म्हणतो आला आन्सर आणि टिक करतो. पण आपल्याला फर्स्ट ऑर्डर नाही, सेकंड ऑर्डर विचारले. बरोबर? म्हणजे पुन्हा ह्याला डिफरन्शिएट करायचे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. मग सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह d² y अपॉन dx² मायनस ॲज इट इज e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻x आणि पुन्हा -x -1, ते मायनस आणि हे मायनस प्लस. म्हणजेच ह्याला मी असं लिहू शकतो का 1 अपॉन e⁻x. चा पॉवर -x आहे, त्याला जर डिनॉमिनेटरला आणलं तर पॉवर प्लसचा होतो. आणि असं ऑप्शन कुठे आहे बघा? ऑप्शन बी, बॉम्बे. झालं आन्सर ऑप्शन बी. तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं हे तुम्हाला. 1 अपॉन e⁻x हे त्याचं आन्सर आहे. क्लिअर? समजलं सगळ्याला? हां, आता क्वेश्चन 2 MCQ 2. माझ्या सोबतच चालायचं आहे सर्वांनी. क्वेश्चन लिहून होईपर्यंत तुमचा आन्सर रेडी पाहिजे. आणि जे व्हिडिओ पाहतायत त्यांनी कमेंटमध्ये टाईप करायचं आन्सर फास्ट. MCQ सेकंड काय दिलाय? द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x with respect to x with respective to cos x is option A minus cot x, option B tan x, option C minus tan x, ऑप्शन डी कॉट एक्स. हा विचारलेला आहे 2004चा क्वेश्चन आहे. आधीच आपण 2004चाच होता. मायनस कॉट एक्स. बघूया येते का करेक्ट. कदाचित करेक्ट असू शकतं, मी सॉल्व करून बघतो. द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्टिव्ह टू कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सच्या विथ रिस्पेक्टिव्ह आपल्याला काढायचं आहे. मग आपण सॉल्व केलेलं आहे. ह्याला यू म्हटलेलं आहे, ह्याला व्ही म्हटलेलं आहे आणि डी यू अपॉन डी व्ही काढलेलं आहे. बरोबर? मग ते सगळं त्याला यू व्ही म्हणत बसायची गरज नाही MCQ सॉल्व करताना. डायरेक्ट काय करायचं माहिती आहे? हे न्यूमरेटरला आहे ते डिनोमिनेटरला आहे. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहून टाकायचं डिवायडेड बाय कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स डायरेक्ट लिहून टाकायचं. हे मायनस जशाल तसं राहणार आहे. कॉस अपॉन साइन
कॉट एक्स. झाला आन्सर. कोणता ऑप्शन? ऑप्शन ए अंबाजोगाई. सिंपल होता. 2004चा MCQ आहे हा. नेक्स्ट MCQ 3 नंबरचा MCQ. MCQ 3. डेरिवेटिव ऑफ log x raised to 4 is option A 4 log x whole bracket raised to 3, option B 4 log x bracket cube with divided by 3, option C log x whole bracket cube, D 4 log x whole bracket cube divided by x. आणि काही वेळेस ऑप्शनचा पण विचार करायचा. ऑप्शन थ्रू डी. कदमचं म्हणणं आहे डी. कन्फर्म. चला बघू आपण डी येते का कोणतं येते. मग ह्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचंय. डायरेक्ट डिफरन्शिएट करताना सर्वात पहिल्यांदा आता हे कंपोजिट फंक्शन आहे. एक लॉगरिथमिक फंक्शन आहे आणि दुसरं पॉवर फंक्शन आहे. मग कंपोजिट फंक्शन असेल तर पहिल्यांदा पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. मग पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 4 टाइम्स लॉग एक्स 4 - 1. 4 मधनं 1 गेला, किती राहिले? 3. आणि पुन्हा ब्रॅकेट मधल्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोणतं? ऑप्शन डी ऑप्शन. एका स्टेप मध्ये आन्सर. दिल्ली. ऑप्शन डी. हा कधीचा क्वेश्चन आहे? आपण 2004चा क्वेश्चन आहे. MCQ 4. MCQ 4. If x is equal to log 1 plus t square and y is equal to t minus tan inverse t, comma, then dy by dx is option A 1/2 in the bracket e raised to x minus 1 whole bracket raised to 1/2, option B e raised to x, option C e raised to x minus 1, option D x minus y. हा पण 2004चा क्वेश्चन आहे. काय येईल ऑप्शन? कमेंटमध्ये फास्ट टाईप करून सांगा. ए येते का बी येते का सी येते डी येते? पॅरामेट्रिक फंक्शन आहे. पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढले होते त्या पद्धतीने. टी पॅरामीटर आहे म्हणजे टीच्या विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट केलं आणि आपण जर पॅरामेट्रिक फंक्शनच्या थेरमचा यूज केला तर डायरेक्ट आन्सर काढायचं. विचारले काय आपल्याला? dy बाय dx काढा, बरोबर. मग dy बाय dx काढण्यासाठी पॅरामेट्रिक थेरम काय आहे? dy बाय dt डिवायडेड बाय dx अपॉन dt. मग dy बाय dt सुरुवातीला हा घ्यायचा. मग dy बाय dt घेताना सांगा टीचं डेरिव्हेटिव्ह 1, टॅन इनवर्स टीचं 1/1 प्लस टी स्क्वेअर होल डिवायडेड बाय लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअरचं 1चं 0 टी स्क्वेअरचं 2t. आता ह्याला सॉल्व करायचं डायरेक्ट. कसं सॉल्व करणार? ह्याची सबस्ट्रॅक्शन करू आपण. 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 प्लस टी स्क्वेअर 1 इंटू 1 डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 प्लस टी स्क्वेअर होल डिवायडेड बाय 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर
1 + t² 1 + t² कॅन्सल. मग राहिलं +1 - 1 कॅन्सल. इथं राहिलं काय t² डिवायडेड बाय राहिलं काय 2t. एक t एका t सोबत कॅन्सल. मग इथं राहिलं काय 1/2t. 1/2t दिसतंय कुठं नाही. मग काय करावं लागेल आन्सरमध्ये तर कुठं टी येतच नाही. हे टी रिप्लेस करावं लागेल. मग टी रिप्लेस कुठून करायचा तर टी रिप्लेस आपण काय करूया इथून करूया इथून. मग आता तुम्हाला माहिती आहे हे लॉगरिथमिक फॉर्म आहे. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये घेऊन जाता येतं. ह्याचा बेस काही नसतो म्हणजे काय असतो ई असतो ई. मग आपल्याला माहिती आहे हा ई इकडे जातो आणि एक्सला डोक्यावर घेतो बरोबर. मग ई इकडे जातो आणि एक्सला डोक्यावर घेतो e⁻x. मग हे लॉग निघून जातो. मग इथं काय 1 + t² राहतो. म्हणजे हे लॉगरिथमिक फॉर्म आहे त्याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं. मग ह्यालाच मी असं लिहू शकतो का e⁻x +1 लेफ्ट साईडला आल्यावर -1 = t². टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट म्हणजे आपल्याला टी ची व्हॅल्यू भेटली √e⁻x - 1. अंडर रूट म्हणजे किती पॉवर असतो हाफ पॉवर असतो करेक्ट. मग ह्या टीच्या जाग्यावर हे उचलायचं आणि इथं ठेवायचं. हाफ इंटू e⁻x - 1/2. हे आन्सर आहे का बघा अंबाजोगाई. ऑप्शन ए. ऑप्शन ए. देन MCQ 5. MCQ 5 2005चा MCQ आहे. 2005. MCQ 5. The nth derivative. The nth derivative of x + 1 whole bracket raised to n is option A n factorial, option B n into n minus 1, option C n into n plus 1, option D 1. 2005. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण शिकलो बरोबर. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा. मग आपण त्याला एकदा डिफरन्शिएट करतो, दोनदा करतो, तीनदा करतो. मग आपल्याला एक पॅटर्न लक्षात येते. मग ते पॅटर्न लक्षात आला की त्याला आपण शेवटी च्या फॉर्ममध्ये मांडतो. म्हणजे आन्सर च्या फॉर्ममध्ये येणार आहे एवढं नक्की आहे बरोबर. मग च्या फॉर्ममध्ये येणार म्हणल्यावर डी तर नसेलच, ABC पैकी एखादा असू शकतं. जास्त चान्सेस ये असण्याचे. तर बघूया आपण कोणतं येते बघूया. सगळ्यात आधी आता सांगा x + 1 whole bracket raised to n चं डेरिव्हेटिव्ह n टाइम्स x + 1 raised to n - 1. हे फर्स्ट ऑर्डर झालं बरोबर. पुन्हा डिफरन्शिएट केला आपण त्याला तर पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय येईल n into n - 1 into x + 1 whole bracket raised to n - 2 बरोबर. पुन्हा डिफरन्शिएट केलं तर n into n - 1 into n - 2 x + 1 whole bracket raised to n - 3. मग असं कंटिन्यू जर डिफरन्शिएट करत गेलो तर n into n - 1 into n - 2 into n - 3 into n - 4 into n - 5 डॉट डॉट डॉट. तर कोणती सिरीज तयार होईल फॅक्टरायझेशनची. म्हणजेच ह्याला एकंदरीत लिहिता येतं n फॅक्टोरियल. कसं लिहिता येतं n फॅक्टोरियल. म्हणून ऑप्शन ए. आता तुम्ही म्हणता n फॅक्टोरियलच कसं काय तर मी फॅक्टोरियल कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली. मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला 0 फॅक्टोरियल म्हणजे काय असतो. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते विसरले का.
1 असते 1, 0 फॅक्टोरियल 1 असतो. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? 1च असते. 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? 2च असते. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? 6 असते. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? 24 असते. 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? 120 असते. 5 चोक 20, 0 2 5 दोन्ही 10 11 12. बरोबर आहे. आता हे कसं ते समजून घ्या. फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो? फॅक्टोरियलचा अर्थ असा होतो, लक्ष द्या इथं आता. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय? 5 फॅक्टोरियल म्हणजे काय? तर ह्याला मल्टिप्लिकेशन फॅक्टरमध्ये डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिता येतं. जसं की 5 × 4 × 3 × 2 × 1 × 0 फॅक्टोरियल, म्हणजे ह्याला असं लिहिता येतं. असा अर्थ आहे त्या फॅक्टोरियलचा. मग लक्ष द्या, सांगा आता. 5 चोक 20 त्रिक 6 दोन्ही 12 म्हणजे 120. 120 गुणिले 1 120 आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते. इथं 1 जर ठेवला तर 120 गुणिले 1 120, म्हणून 5 फॅक्टोरियल 120 असतो. आता 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 कसे? 4 फॅक्टोरियलला मी असं लिहू शकतो का? 4 × 3 × 2 × 1. चला 1 पर्यंतच लिहितो, 0 फॅक्टोरियल लिहित नाही. मग मला सांगा, 4 त्रिक 12 दोन्ही 24 1 म्हणून 24. त्याच्यानंतर 3 फॅक्टोरियलला 6च का लिहायचं? तर 3 × 2 × 1 3 दोन्ही 6 1 म्हणून 6. आता 2 फॅक्टोरियलला 2च का लिहायचं? तर 2 × 1 × 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल 1 असतो, नाही लिहित मी. 2 × 1 2. 2 फॅक्टोरियलला 2 लिहायचं. आणि 1 फॅक्टोरियलला 1च का लिहायचं? 1 × 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल 1 असतो, म्हणून त्याला 1 लिहायचं. मग 0 फॅक्टोरियल हा बेस आहे म्हणायचं. हे पाठ करायचं. ओके. मग आता तुम्ही म्हणता ह्या स्ट्रक्चरला तुम्ही n फॅक्टोरियल कसं काय लिहिलं? ह्या स्ट्रक्चरला n फॅक्टोरियल कसं काय लिहिलं? तर एक उदाहरण घेतो, समजा 5 फॅक्टोरियल. आता हे 5 फॅक्टोरियलला मी असं लिहू शकतो का? बघा, हे 5 आहे ना, तर 5 लिहिताना मी 5 ॲज इट इज लिहिला. त्याच्यानंतरचा 4 आहे 4, तर त्या 4ला मी 5 - 1 असं लिहू शकतो का? बरोबर. त्याच्यानंतरचा 3, मग त्या 3ला मी 5 - 3 असं लिहू शकतो का? 5 मधनं 3 गेला 2 राहिला. त्याच्यानंतर 1 आहे, त्या 1ला मी असं लिहू शकतो का? 5 - 1 सॉरी 5 - 4 लिहावं लागेल. 5 - 4 लिहावं लागेल. आता मला सांगा, हे 5, आता हे जर सॉल्व केलं मी, 5 जशाला तसं, 5 मधनं 1 गेला 4, 5 मधनं 3 गेला 2, 5 मधनं 4 गेला 1, आणि या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन, ह्या सगळ्याचं कुठं गेलं? हां, ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 120. ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन किती? काय राहिलं? 3 राहिलं का? थांबा, डायरेक्ट 4 लिहिलं. इथं 3 घेऊ आधी आपण. 2 घेऊ. 2. एक मिनिट. हे n ॲज इट इज. n मधनं 1 सबस्ट्रॅक्ट केला. इथं n मधनं 2 करायचा होता. इथं n मधनं 3 करायचा होता. इथं n म्हणजे 5 मधनं 2 करायचा होता. हे असं 2 आलं का परत? 4 येतं 4. आणि इथं लास्टला 5 मधनं 5 आणि शेवटी फॅक्टोरियल लिहितो. हे पहा, फॅक्टोरियल ह्याच्यानुसार. हे बघा, हे लक्ष द्या. हां, आता बघा, म्हणजे ह्या 5 फॅक्टोरियलला मी अशी मांडणी करू शकतो, अशी पण करू शकतो, आणि डायरेक्ट हे पण लिहू शकतो. हे सगळं सारखं आहे. कसं? तर परत समजून घ्या. बघा, 5 - 1 4, 5 - 2 3, 5 - 3 2, 5 - 4 1, आणि 5 - 5 आणि हे फॅक्टोरियल. म्हणजे हे आणि हे सारखं आहे का नाही? मग ह्याला तुम्ही असं मांडू शकता, तर हे म्हणजे हेच आहे ना.
मग तुम्ही ह्याला 5 फॅक्टोरियल लिहू शकता, तर ह्याला n फॅक्टोरियल लिहू शकता. म्हणून ऑप्शन ए अंबाजोगाई. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर MCQ कितवा 6 नंबर. इफ y इज इक्वल टू a sin 5x then d square y upon dx square is equal to option A minus 25y, option B 25y, option C 25, again same option 5y, option D minus 5y. परत 2005चा MCQ आहे. काय येऊ शकतं आन्सर? सिंपल आहे, बघा काय येईल. लेट्स ट्राय. MCQ नंबर y इज इक्वल टू a sin 5x हे फंक्शन आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे. एकदा डिफरेंशिएट करा आणि पुन्हा परत अजून एकदा डिफरेंशिएट करा, 2 वेळेस डिफरेंशिएट करा, म्हणजे तुमचा आन्सर येऊन जाईल. बी येते का 25y? करा, डिफरेंशिएट करा, आन्सर येऊन जाईल. करा, सॉल्व करा फास्ट. होते का सॉल्व का करू? बघा, चला लक्ष द्या. सोल्युशन डायरेक्ट डिफरेंशिएट करतोय. सांगा वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ए कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर sin 5x चं डेरिव्हेटिव्ह cos 5x आणि पुन्हा 5x चं डेरिव्हेटिव्ह. सांगा 5x चं डेरिव्हेटिव्ह 5. चला इथंच लिहितो. फर्स्ट ऑर्डर झालं, पुन्हा डिफरेंशिएट करायचं. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर बाय अपॉन dx स्क्वेअर. हे 5 पुढं घेतो, ए कॉन्स्टंट, पुन्हा cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि पुन्हा 5x चं डेरिव्हेटिव्ह 5. फक्त ह्याची मांडणी व्यवस्थित करू आता आपण. -5 × 5 -25 आणि a sin x, a sin x -25 ॲज इट इज, -25 ॲज इट इज. मला वाटतं एच येणार आहे. a sin x म्हणजे काय? ए अरे 5 राहिलं इथे 5. ए sin 5x म्हणजे काय? y. त्याच्या जागा y रिप्लेस करायचं. हे तुमचा आन्सर -25y, ऑप्शन ई अंबाजोगाई. क्लिअर? सोपे MCQ आहेत बघा. हे एक्झाममध्ये येतात, हे एक्झाममध्ये MCQ येतात. प्रॅक्टिस झाली की MCQ सॉल्व होणार. 7 नंबर 7 नंबर डेरिवेटिव ऑफ इन द ब्रॅकेट सेक इन द ब्रॅकेट cos इनवर्स 8 upon x
सोपा आहे, फास्ट आन्सर पाहिजे. इज इक्वल टू ऑप्शन ए 1/8, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी none of this, none of these, none of these, none of these. एक मिनिट हा, एक मिनिट, आहे क्लिअरिटी. ओके, हां लक्ष द्या आता. चला पहिल्यांदा तुम्ही सांगा कसं सॉल्व करणार. सोपं करायचा प्रयत्न करा आधी, डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्नच करू नका. सोपं कसं करणार. ट्रॅग्नोमेट्रीच्या कन्सेप्ट वापरायच्या. ट्रॅग्नोमेट्री फंक्शन आलं की म्हणजे मेन काय मी कधी पण सांगितलेलं आहे, ब्रॅकेटच्या बाहेर इकडे सेक असेल तर इथे सेक आणायचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला माहिती आहे सेक सेक इनवर्स कॅन्सल होतो. कॉस इनवर्सला सेक मध्ये घेऊन जायचं. कसं घेऊन जाणार, कसं घेऊन जाणार. पुढच्याचा रेसिप्रोकल घेतला की कोसेक इनवर्स सेक होतो. बरोबर, हां बरोबर. मग बघा सेक इन द ब्रॅकेट ह्याचा रेसिप्रोकल घेतला, रेसिप्रोकल घेतला की हा कोसेक इनवर्सचा सेक इनवर्स होतो आणि हा x/8 असा होतो. मग हा सेक इनवर्स सेक कॅन्सल झाला. हे डेरिव्हेटिव्ह जशाल तसं. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचं, आता इथं काय नाही म्हणजे 1 आहे. 1/8, 1/8 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. डेरिव्हेटिव्ह कोणाचं, एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. 1/8 ॲज इट इज. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 × 1/8. कोणतं ऑप्शन, अंबाजोगाई. ऑप्शन कुठं, इथं सेक आहे, इथं कॉस इनवर्स आहे. हां इथं सेक आहे, इथं कॉस इनवर्स आहे. पुढच्याचा रेसिप्रोकल घेतला की सेक इनवर्स झालं आणि आपल्याला माहिती आहे सेक इनवर्स सेक कॅन्सल होतं. प्रॉब्लेम इझी झाला एकदम. सगळ्यात आधी काय करायचं, सोपं करायचा प्रयत्न करायचा. ह्याचे आपले ट्रॅग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सुचायला पाहिजेत. तसं तुम्हाला 11वीला 3 टॉपिक झाले ट्रॅग्नोमेट्रीचे आणि 12वीला 1 झाला ट्रॅग्नोमेट्रिक फंक्शन. क्वेश्चन नंबर 8. आता 8 झालेला आहे पहा. फास्ट मध्ये आन्सर पाहिजे मला. इफ y इज इक्वल टू √ sin x प्लस √ sin x प्लस √ sin x डॉट 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 comma then 2y minus 1 dy by dx is equal to what? Option A sin x, option B cos x, option C √ sin x, option D √ cos x. दोन वेळेस 3 वेळेस क्वेश्चन सॉल्व केलाय मी. हे 3 वेळेस क्लासमध्ये. एकदा शिकवत असताना, एकदा पहिल्या टेस्टमध्ये आणि एकदा दुसऱ्या टेस्टमध्ये. असा 3 वेळेस हा क्वेश्चन झालेला आहे. आणि याची शॉर्टकट पण सांगितली होती मी. sin x चा डेरिव्हेटिव्ह ऑप्शन बी. कसं कसं तर बघा असं मी काय केलं होतं, हा घेताना काय केलं होतं, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड केला होता. बरोबर. मग इकडं स्क्वेअर रूट कॅन्सल झाला 1. लक्ष द्या. आता इथं y² आहे इज इक्वल टू इथं काय आहे sin x आहे प्लस आता हे राहिलेले जशाला तसे √ sin x प्लस √ sin x प्लस √ sin x प्लस √ sin x प्लस √
साइन एक्स प्लस डॉट 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 इन्फिनिटीपर्यंत. मग वाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन एक्स ॲज इट इज प्लस हे म्हणजे काय, हे म्हणजेच वाय, जे मूळचा, हे स्क्वेअर नाही, मूळचं वाय. मग मी काय केलं होतं, आता ह्याला वायला वाटलंच तर लेफ्ट साईडला आणू आपण. वाय स्क्वेअर प्लसचं वाय लेफ्ट साईडला आल्यावर मायनस वाय राईट साईडला राहिलं साइन एक्स. सांगा वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ह्या दोन्हीमधनं काय कॉमन निघल, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, हे पहा 2y, इथलं dy बाय dx बाहेर निघलं, 2y राहिलं, इथलं dy बाय dx बाहेर निघलं, इथं काय नाही म्हणजे 1 होतं. आणि इज इक्वल टू काय आहे, आणि हेच आपल्याला काढायचं होतं ना. हे पहा 2y मायनस 1 dy बाय dx इज इक्वल टू व्हॉट, तर इज इक्वल टू कॉस एक्स. हे कॉस एक्स. हां अशा 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 टाईपच्या ह्याच्या. हां किंवा आता ह्याच्यात लॉग बी देतात, बरोबर, लॉग आलं तरी असंच अप्लाय करायचं. किंवा दुसरं एखादं कॉस देतील, कॉस जर दिलं इथं तर काय येईल मग, हां मायनस आहे, मायनस आहे कुठं, इथं मायनस पाहिजे समजा. आलं लक्षात, हे शॉर्टकटच ध्यानात ठेवायचा. आणि शक्यतो फॉर्म्युलाच बनवून घ्यायचा, असा फॉर्म्युला बनवून घ्यायचा, dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स डिवायडेड बाय 2y मायनस 1 असा बनवून घ्यायचा डायरेक्ट. आता इथं समजा कॉस दिला असतं तर बाकी स्ट्रक्चर जशाला तसं कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, इथं मायनस साईन आपण हे आला असतं. आणि लॉग एक्स असतं, लॉग एक्स, तर लॉग एक्सला हे जशाला तसं, मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/x, इथे एक्स मल्टिप्लायमध्ये आलं असतं. डायरेक्ट शॉर्टकट बनवून घ्यायचा अशा टाईपच्या प्रॉब्लेमचा. आणि अशा टाईपचे 2-3 प्रकारे प्रॉब्लेम तुम्हाला विचारतात, बरोबर. लॉग एक्सचा पण विचारतात, त्याच्यानंतर कॉसचा पण विचारतात, आणि त्याच्यानंतर साईनचा पण विचारतात. हा पण 2005ला आलेला आहे पहा. आणि आशामध्ये पण विचारलेला आहे. टोटल 10 क्वेश्चन घेऊ आणि व्हिडिओ थांबवू, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा 10 घेऊ असं. MCQ 9, इफ y raised to y is equal to x into sin y, then dy by dx is equal to option A 1/log y plus cot y. Option B 1/log y minus cot y. A, B, C 1/x into 1 plus log x minus cot x, नाही cot y. आणि ऑप्शन डी 1/x1 plus log y minus cot y. हां फरक आहे. अशा टाईपचे फंक्शन विचारले की आपण कसे सॉल्व करतो, लॉग अप्लाय करू. करेक्ट, हे सुचायलाच पाहिजे. पॉवर फंक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आलं की लॉग अप्लाय करायचं. मग हे पॉवर फंक्शन पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे, म्हणजे इथं लॉग अप्लाय करूनच सोपं होणार आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर लई कॉम्प्लिकेट होणार आहे. मग लॉग अप्लाय करून काय करूया आपण, ह्याला सॉल्व करूया. तर बघा मग, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉग जर अप्लाय केला तर पॉवर पुढे येतो, y इंटू लॉग y इज इक्वल टू, इथं लॉग अप्लाय केला, मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग a इंटू बी इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग b. मग इथं काय लिहिणार, लॉग x प्लस लॉग साइन y. आता ह्याला डिफरन्शिएट करायचं. मग आता ह्याला डिफरन्शिएट करताना इथं u इंटू ही रूल वापरायचं आहे.
मग सांगा यू इंटू व्ही रूलनुसार काय लिहू? वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y प्लस लॉग वाय ॲज इट इज. पुन्हा वायचं डेरिव्हेटिव्ह घेतलं ना. ओके इज इक्वल टू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा लॉग साईन वायचं डेरिव्हेटिव्ह 1/sin वाय आणि पुन्हा लॉग साईन वायचं 1/sin वाय पुन्हा साईन वायचं कॉस वाय आणि पुन्हा वायचं dy/dx. प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. आता ज्याच्यामध्ये dy/dx आहे त्याला लेफ्ट साईडला घेऊन येऊ आणि ज्याच्यामध्ये dy/dx नाही त्याला राईट साईडला घेऊन जाऊ. हे कॅन्सल म्हणजे इथं 1 राहिला. ओके लॉग वाय dy/dx कॉस वाय अपॉन साईन वाय कॉट वाय प्लसचा कॉट वाय dy/dx लेफ्ट साईडला आल्यावर मायनस कॉट वाय dy/dx इज इक्वल टू 1/x. इथं प्लसचा 1 हे कॅन्सल झाल्यावर काय राहिले 1 प्लसचा 1 राईट साईडला गेल्यावर ह्या दोन्हीमधनं काय कॉमन निघल dy/dx. ब्रॅकेटमध्ये काय राहील लॉग वाय मायनस कॉट वाय. आता एक अंदाज बी काढू शकतात हा आन्सरमध्ये लॉग वाय कॉट वाय दोन्ही वाय पाहिजेत. दोन्ही वाय पाहिजेत बरोबर. दोन्ही वाय पाहिजेत. इथं एक्स आहे इथं वाय हे चालणार नाही. एक ऑप्शन उडालं. आता इकडं काय वाय आहे ठीक आहे. मग ह्या 3 ऑप्शनपैकी असू शकतं. मग बघूया 3 ऑप्शनपैकी कोणतं आहे तर. मग आता ह्याची सबस्ट्रॅक्शन करू आपण. कशी करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 मायनस x × 1 डिवायडेड बाय x × 1. आता हे मल्टिप्लाय ब्रॅकेट इकडं डिवाइड होईल म्हणजे dy/dx इज इक्वल टू 1 - x डिवायडेड बाय x इंटू लॉग y मायनस कॉट y. असं ऑप्शन आहे का पुढे लॉग y मायनस कॉट y. x कॅन्सल नसतं होत. नाही आपल्याला काय करावं लागेल इथून काहीतरी रिप्लेस करावं लागणार आहे किंवा y log y असं बी नाही रिप्लेस करायला x sin x. ऑप्शन तो मॅच नहीं हो रहा. log x 1/x बरोबर आहे. u log y dy/dx बरोबर आहे इथपर्यंत. फक्त आता आपल्याला आन्सर जुळवायचा आहे. x sin y नाही कोणतंच ऑप्शन मॅच होईना ना. कोणतं डी कसं 1/1 प्लस लॉग y मायनस कॉट y. नाही ना एक्झॅक्ट मॅच व्हायला पाहिजे. काय करता येईल लवकर कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये लवकर सांगा काय करता येईल. 1 - x अपॉन x 1 - x कुठं नाहीच रिप्लेस करायला. तर चला हे स्किप करा. हा क्वेश्चन स्किप करा. क्वेश्चनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय आणि जर करेक्ट असेल तर मी परत काय करील याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ओके क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. किंवा x जर सेपरेट दिला 1/x x कॅन्सल. कुठं u × v नाही बरोबर आहे u × v.
यू इंटू व्ही बरोबर आहे. किती नंबरचा क्वेश्चन आहे? थांबा 1 मिनिट. 9 नंबर ना. थांबा, लगेच आपण जर काही मिस्टेक असेल तर करेक्शन करू. MCQ 9. MCQ 9. y raised to y x into sin y. क्वेश्चन असाच आहे का? y raised to y x into sin y बरोबर ना. log x तर आपण y इंटू लॉग y काढला होता. हां, dy बाय dx राहिलं होतं एक डेरिव्हेटिव्ह, yच्या विथ रिस्पेक्टिव्ह एक डेरिव्हेटिव्ह राहिलं होतं. होते करेक्ट. बघा काय होतं फंक्शन आपलं, y रेस टू y इज इक्वल टू x साइन y असंच होतं का? हां, मग लॉग अप्लाय केल्यावर हे y समोर आला, लॉग y इज इक्वल टू इथं लॉग अप्लाय केल्यावर लॉग x प्लस लॉग साइन y असं होतं. आणि ह्याला डिफरन्शिएट करून आपण इथं u इंटू व्ही वापरला. मग ह्याला u म्हणायचं, ह्याला व्ही म्हणायचं. मग u जशाला तसा, u जशाला तसा, लॉग yचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y आणि पुन्हा y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx हे राहिलं होतं. मग आता काय करू, ही टर्म एक y कॅन्सल, हे dy बाय dx इथंच ठेवू, प्लस dy बाय dx. आता हे म्हणजे इथं जे 1 होतं राईट साईडला आपण मायनस केलं होतं ते करायची गरज नाही. इथं 1 अपॉन x जशाला तसं ठेवू आपण. आणि इथं आता ह्याच्यातून dy बाय dx, dy बाय dx, dy बाय dx कॉमन काढू. मग dy बाय dx कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील काय, 1 प्लस हे इथला 1 हे बाहेर निघल्यावर 1 प्लस हे राहील. आणि हे सगळं मल्टिप्लाय इकडं डिवाइड होईल या इकडं एक्सला. म्हणजे इथे एक्स्ट्राचं काय येईल, हे 1 जशाला तसं, हे एक्स जशाला तसं, आणि इथं येईल 1 प्लस. आता बघा आन्सर कोणतं होतं, ऑप्शन डी होतं वाटतं, बहुतेक डी होतं. 1 मिनिट, ऑप्शन आहे ना आपल्याकडं. क्वेश्चन नंबर 9 डी ऑप्शन, डी दिल्ली. डी ऑप्शन मी लिहिलेलं बघा, 1 अपॉन एक्स इन द ब्रॅकेट 1 प्लस लॉग वाय मायनस कॉट वाय. या व्हिडिओमधला आता लास्ट MCQ नंबर 10. MCQ नंबर 10. काय दिलेला आहे, इफ y इज इक्वल टू a साइन क्यूब थीटा अँड x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा, then at theta is equal to pi upon 3 comma dy by dx विचारला आहे. ऑप्शन ए -1 अपॉन √3, ऑप्शन बी -√3, ऑप्शन सी 1 अपॉन √3, ऑप्शन डी √3. शेक आणि गरड म्हणत असते, सगळं डोक्यावरून चाललंय. थोडं समजायले का? कारण की मी आधीच व्हिडिओच्या सांगितलेलं आहे, हे समजण्यासाठी डेरिव्हेटिव्ह टॉपिकमधला सगळे क्वेश्चन एकदा व्हायला पाहिजेत थेरीचे, आणि डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे. मग डेरिव्हेटिव्ह पार्ट ते असेल आणि त्याचा वापर कसा करायचा हे समजलं तर खूप सोपे आहेत. मग हे अतिशय सोपे प्रॉब्लेम आहे. चला, dy बाय dx विचारले बरोबर, आधीच y दिलाय. मग आपल्याला माहिती आहे ए जशाला तसं. सांगा साइन क्यूब थीटाचं डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर थीटा, पुन्हा साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा डिवायडेड बाय ए कॉस क्यूब थीटाचं डेरिव्हेटिव्ह ए 3 कॉस स्क्वेअर थीटा, आणि पुन्हा कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. डायरेक्ट ए कॅन्सल, 3 कॅन्सल, साइन थीटा एका साइन थीटा सोबत कॅन्सल, कॉस थीटा एका कॉस थीटा सोबत कॅन्सल. काय राहिलं, साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस काय असतं, आणि हे मायनस असाल तसं कोणतं ऑप्शन
नाही पुन्हा थिटा दिलाय ना, थिटा पुट करायचा आहे. मायनस टॅन थिटा काय आहे π/3. मग मायनस π/3 म्हणजे किती डिग्री? tan 60 डिग्रीची व्हॅल्यू सांगा. tan 60 डिग्री √3 मायनस √3 कुठे आहे बघा? बॉम्बे. ऑप्शन बी बॉम्बे. बघा हेच प्रॉब्लेम आपण एक एक पेज भरून सॉल्व केले होते सॉल्व करता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर CET देऊन महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज मिळवायचे असतील तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.